सोलापूर महानगरपालिका परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत अनेक विशेषता दिसून येतात। मुळात एका संघर्षातून हे पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे। पाहुयात त्यांच्या 61 सोहळ्यानिमित्त BR न्यूज चॅनलचा हा विशेष अभिष्ट चिंतनपर वृत्तांत। काही व्यक्तींची ओळख त्यांच्या कार्यातूनच होते। याच कार्यातून मोठा जनसंपर्क दिसून येतो। लोकांविषयी आपुलकी आणि जिव्हाळा पाहायला मिळतो। अशा व्यक्तिमत्वाला समाज आपलं नेतृत्व म्हणून स्वीकारतो। प्रश्न आणि प्रसंग कोणताही असो, मग असं नेतृत्व लोकांसाठी पुढे सरसावतं। न्याय मिळवून देण्याचं, दिलासा देण्याचं कार्य अविरतपणे सुरू राहतं। सर्वांनाच याचा अभिमान वाटत राहतो। समाज मनाला मोठ्या अपेक्षा या व्यक्तिमत्वाकडून असतात। सोलापूर महानगरपालिकेचे परिवहन समितीचे माजी सभापती माननीय राजन भाऊ जाधव अगदी असंच व्यक्तित्व। संघर्षातून पुढे येत समाजासाठी, आपल्या शहर परिसरासाठी, लोकांसाठी मोठं योगदान देणारं खंबीर मनाचं आणि कायमच प्रामाणिक तसंच तळमळीनं कार्य करणारं नेतृत्व। प्रसिद्धीचा फारसा सोस त्यांना कधी राहिला नाही। मात्र आपल्याकडे आलेल्या माणसाला, या माणसानं कधी निराश मात्र केलं नाही, अशी त्यांची कार्यपद्धती। म्हणून मग राजन भाऊ हा लोकांचा विश्वास आणि भरवसा ठरतात। आता त्यांचं कार्य पाहिलं की असं कुठे एका वर्गासाठी, घटकासाठी अशी काही मर्यादा त्याला येत नाही, तर अगदी विद्यार्थी वर्ग, तरुणाईपासून ते शेतकरी बांधवापर्यंत राजन भाऊ यांची कामं आणि कार्य पाहायला मिळतात। सामाजिक प्रश्नांची चांगली जाण आणि ती सोडवण्याची हातोटी हे देखील राजन जाधव यांच्या व्यक्तिमत्वाची विशेषता मानली जाते। शेवटी कोणतंही नेतृत्व असं सहजासहजी निर्माण होत नसतं। त्यामागं मेहनत, कष्ट, भावना, हिम्मत अशा सगळ्या गोष्टी असाव्या लागतात। एका गिरणी कामगाराचा मुलगा एक सक्षम नेतृत्वापर्यंत पोहोचतो तेव्हा परिस्थितीशी संघर्ष हा आलाच। लहानपणापासून व्यायामाची आवड असल्यानं आणि धाडसीपणा असल्यानं त्या काळातील युवकांचे प्रेरणास्थान म्हणून गणले जात असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब अण्णा शिंदे यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं। स्वर्गीय अण्णा हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते। याच काळात मराठा महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते काम करू लागले। संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची मुंबईत त्यांनी भेट घेतली, पण दुर्दैवानं काही महिन्यातच अण्णासाहेबांचं निधन झालं। मुंबई येथे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 साली आझाद मैदानावर आयोजित केलेल्या रीडर्स ऑफ हिंदुझम या सभेला बाळासाहेब शिंदे यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा योग त्यांना आला आणि बालपणापासून ठासून भरलेल्या शिवप्रेमामुळे शिवसेनेत ते सक्रिय झाले। स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात शिवसेनेचं काम त्यांनी सुरू केलं। पुढे स्वर्गीय शिवाजीराव पिसे यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीपर्यंत राजन भाऊ शिवसेनेत सक्रिय राहिले। याच दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांच्यासोबत ठाणे येथे माननीय अनंत दिघे यांची भेट झाली। तसंच नवी मुंबई येथील माननीय गणेश नाईक यांची भेट होऊन त्यांच्याशी ही मैत्री झाली।
नाईक यांच्या शिवशक्ती सामाजिक संघटनेचे सोलापूरचे शहर अध्यक्ष म्हणून राजन भाऊ यांची निवड झाली. या कालावधीत सोलापुरात स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. अनेक वर्ष 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलं. तसंच व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी चालू केलं. त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत होती. ही गरज ओळखून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजन भाऊंनी कायमचीच पाणपोई सुरू केली. या साऱ्या कामात छोटे बंधू श्रीकांत उर्फ दाजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. श्रीकांत दाजी एक धाडसी व्यक्तिमत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव मंडळ स्थापन करण्यात आलं आणि सोलापुरी लेझिम पथक तयार केले गेले. सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातील मानबिंदू कुंभमेळ्याचे प्रमुख महंत शिपलागिरी महाराज, राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती आणि या मान्यवरांचं राजन भाऊंवर देखील अपार प्रेम राहिलं. अशी वाटचाल सुरू असताना उळे येथे काही मंडळींचा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता. त्या प्रसंगात अन्यायग्रस्त समाज बांधवांच्या पाठीशी राजन भाऊ खंबीरपणे उभे राहिले आणि न्याय मिळवून दिला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेकरांवरील अन्यायाच्या विरोधात 10 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात राजन भाऊ यांनी सामान्यांपासून ते मातब्बरांशी स्नेह जोपासला, सहकार्याची भूमिका राखली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य म्हणून काम करत असताना तत्कालीन उपमहापौर पद्माकर नाना काळे यांनी राजन भाऊंना सोलापूर महानगरपालिका परिवहन समिती सभापतीपदी निवड करण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या सर्व योगदानात बंधू शेखर आणि प्रदीप यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. आज पुतणे विक्रांत आणि अक्षय यांनी सामाजिक दायित्व स्वीकारलं. 4 भावंडांचं एकत्र कुटुंब आजही टिकून आहे. आज 5 जावई, सुना, नातवंड असा त्यांचा एकत्र परिवार हा देखील आदर्शवतच मानावा लागतो. मुळात राजन भाऊ यांचा आजवरचा प्रवास हा थक्क करणाराच ठरतो. आज राजकीय सामाजिक क्षेत्रात राजन भाऊ यांचं नाव मोठ्या आदबीनं घेतलं जातं. मात्र एक सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा, सिनेमागृहातील द्वारपाल, बुकिंग मॅनेजर ते एक यशस्वी कांदा व्यावसायिक असं देखील बजावलेलं कर्तृत्व त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव दाखवून देतं. कायमच माणसं जोडणं हा राजन भाऊ यांचा स्वभाव. त्यांची यशस्वी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द दाखवून देतो. यातूनच मग थोरला मंगवेढा तालीम, पत्रा तालीम, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ, गणेशोत्सव महामंडळ, अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ, सकल मराठा या संस्थेच्या वाटचालीत राजन भाऊ जाधव